तर पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये आहे की मोमोज कसे बनवायचे. चला तर मग बनवूया मोमोज. आता मला तर काही नाहीये, आमच्या मोठ्या ताई बनवणार आहेत, त्यांनाच मी फॉलो करून कसे बनवते ते पाहणार आहे. चला तर मग आता बनवूया आपण मस्तपैकी मोमोज. पास्ता तिला बनवायचे ना, याचा मी खाल्ला. मी पास्ता कधीच खाल्ला नाही. मम्मी तुम्ही खाऊच घालत नाही का? खाऊ की नाही, पास्ता चांगला बी राहील. राहते एवढे तिच्यामध्ये काहीच नसते. तिच्यामध्ये फक्त तिच्यामध्ये सब्जी असते. आता आज होता आमचा की मोमोजचा घाट, तुम्हाला आधीच मी सांगितलं होतं. आणि ह्या ताईत आहेत, त्यांचे मी फक्त आज हेल्पर म्हणून काम करणार आहेत. सर्व त्याच करणार आहेत. आता ते जसं सांगतील तसं तसं आम्ही करणार. आता त्या एकदम प्रो आहेत मोमो बनवण्यामध्ये. आता त्यांचे आम्ही काय म्हणते ते ऑर्डर फॉलो करणारा, की ते असं सांगतील की असं करा तसं करा, तसं आम्ही आज हेल्पर म्हणून काम करणार आहेत. आता इथे बघू शकता सर्व बच्चा पार्टी आमच्या मदतीला आलेली आहे. इथे संपूर्ण बच्चा पार्टी पण आमच्या मदतीला बसलेली आहे. आता सगळ्यांनी मिळून कामं केली की कसं छान वाटतं. एक तर आपल्याला मदतही होते आणि एकदम फ्रेशली आपण कामं पण करतो. आता हसत खेळत असं कधी टाईम निघून जातो आणि त्या कामाचा आपल्याला कुठल्या प्रकारचा क्षीणही येत नाही आणि काही बोर वगैरे पण होत नाही. मस्त असे छान एन्जॉय करत करत आपण आपली सगळी कामं आटोपून घेतो. इथे बघू शकता आमचं चाललं होतं गोबी किसणं. इकडे आमची गोबी वगैरे किसणं झाली. नंतर या गोबीला मी किसलेल्या छान असं स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलं आणि त्याला म्हणजे एकदम पाणी काढायचं त्याच्यातलं दाबून, छान अशी मोकळी मोकळी गोबी करायची. इथे बघू शकता छान असं सर्व गोबीमधलं पाणी वगैरे काढून घेतलं. इकडे छान अशी खिलखिली गोबी तयार झाली इकडे किसलेली. आता राहिलेली पण मी पाण्यातली सर्व गोबी इकडे काढून घेते. आता त्याला लागणारं सामान बघा, मोमोजला लागणारं की बारीक चिरलेला कांदा, ठेचलेला लसण आणि अद्रक आणि ठेचलेल्या मिरच्या, हे एवढं साहित्य लागतं आणि संभार पण लागतो. आता चला बघूयात कसं बनवायचं. तर एका पॅनमध्ये तेल टाकायचं 3-4 चम्मच आणि त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकायचं, छान तडतडू द्यायचं. ते तडतडणं झालं की त्याच्यामध्ये टाकायचा भरपूर असा कांदा. आता हा कांदा पण फक्त थोडासा परतायचा, त्याला समजा 1 मिनिटपर्यंत, 1 मिनिटही नको 30-40 सेकंदापर्यंत परतायचा. तेवढा झाला की नंतर त्याच्यामध्ये लगेच अद्रक आणि लसणची पेस्ट टाकायची. आता ती पण थोडा वेळ परतू द्यायची. त्याच्यात टाकायची नंतर मिरचीची पेस्ट. आता त्याच्यामध्ये ते थोडं थोडं परतू द्यायचं आणि नंतर त्याच्यात थोडीशी अशी चिमूटभर हळद टाकायची. आता हे छान सॉफ्ट होऊ द्यायचं सर्व, असं नाही की याला लालसर होऊ द्यायचं. आता हे छान असं परतलं की याच्यामध्ये टाकायची आपण किसलेली जी गोबी आहे ती टाकायची. आता इथे बघू शकता छान असं सारण रेडी झालं. परतून सगळं एकजीव म्हणजे छान मिक्स केलं, कांदा वगैरे सगळं सगळीकडे मिक्स होईल असं. इकडे चाललं होतं ताईचा संभार निसणं. संभार निसायचाच राहिला होता आमचा. नंतर इथे आता त्याला सारण भरायला पीठ कणिक आपल्याला तयार करायची आहे. आता इथे मी मैदा घेतलेला आहे. आता हा मैदा आहे अर्धा किलोच्या वर मैदा आहे. आता तुम्हाला जशी क्वांटिटी लागते तशा क्वांटिटीमध्ये तुम्ही घ्यायचा. याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि मीठ टाकायचं चवीपुरतं आणि हा डो एकदम टाईट चुरायचा, असा एकदम सॉफ्ट नाही, पतला पतला नाही, टाईटली असा चुरायचा, म्हणजे आपल्याला मोमोज करायला अवघड गेले नाही पाहिजे. तिकडं चाललं होतं ताईचं छान त्या सारणला खालेवरे करणं, परतून घेणं छान असं. ते सारणाला झाकून ठेवल्यावर 5-1 मिनटं त्याला होऊ द्यायला लागतं. थोडंसं त्याच्यामधलं पाणी वगैरे जर सुटलं त्याला तर ते पाणी वगैरे आटेपर्यंत. नंतर इथे बघू शकता मी छान असा कडक डो इथे तयार करून ठेवला. इथे किचनमध्ये खूप गरमी होते. आता कूलरला हवेला बसून आम्ही करणार आहोत मोमोज. तर चला हॉलमध्ये चला ये. आता किचनमध्ये प्रचंड गरमी व्हायली. आता उन्हाळा दिवस आहे आणि गरम कसं होतंय हे काय कोणाला वेगळं सांगायचं काम नाही. म्हणून आम्ही हा सर्व पसारा हॉलमध्ये घेऊनच बसलो, कारण हॉलमध्ये कूलर लावलेला आहे. कूलरच्याच त्याला म्हटलं थंडगार हवेला बसूनच आपण करूया. किचनमध्ये बसून करणं काही शक्यच नाही, कारण एवढं तपतंय काही सांगायचं कामच नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या पुसदमध्ये तर प्रचंड तपते, असं
नंतर इथे आम्ही सर्वजण बसलो होतो मोमोज बनवायला. आई बसल्या होत्या, माझ्या छोट्या नंदनबाई, मोठ्या नंदनबाई आणि बच्चा पार्टी पण बघा, 1-2 बच्चा पार्टी पण आमच्या जवळच बसली होती. छान हसत खेळत गोष्टी गप्पा करत आमचं काम असं चाललं होतं. आता असे कामं करायले की अगदी उल्हासात करतो. आणि आता ताई बघा छान असे मोमोज बनवतात. आम्ही फक्त छोटे मोठे कामं असं करतो आहे, पण महत्त्वाचं काम तर त्याच करत आहेत. आता आम्हाला काय कोणाला मोमोजचा शेप वगैरे येत नाही, त्याचं चालू होतं शेप वगैरे देणं. मोमोजला एकदम परफेक्टली असा सुंदर शेप त्या देत होत्या. तुम्ही इथे बघू शकता. आता तुम्हाला दाखवते मी त्या कसा देते. आणि अगदी स्पीडमध्ये असं एकदम त्यांचा हात एकदम परफेक्टली त्या मोमोज बनवायला बसला. आता कारण त्यांच्या मुलांना पण मोमोज खूप आवडतात, म्हणून त्यांचे अगदी परफेक्टली त्यांच्या मुलांना पण जमते. तर खूप छान असे त्यांनी शेप दिलात. आता त्यांचा हात एकदम छान बसला मोमोज बनवायला. इथे पाहू शकता असे आपल्याला जसे मार्केटमध्ये भेटतात ना, अगदी तसे त्यालाही लाजवणारे असे मोमोज त्यांनी तयार केलेत. आता आपल्या इडली पात्रामध्ये पाणी, आता जसं आपण इडली शिजवायला टाकतो तसं पाणी ठेवलं इडली पात्रात. आणि आता त्या पाणी गरम होईपर्यंत याला मी आता पटपट तेल लावून घेते आपल्या इडली पात्राला. बघू, हे पहिल्यांदाच करते. आता मुलांना तर आवडतेच, पण जमते की नाही ते बघूच. आता तसं आता वास छान यायला स्टफिंगचा मस्त असा. आमच्या ताईला छान मोमोज. चला म्हटलं, तेच म्हटलं मग चला करूच आज मोमोज. आज मोमोजचाच घाट घालू. पण खूप खायला चांगले राहतात, पण करायला एवढा कुटाणाला खूप आम्ही किती वाजता भिडलो होतो? 3 वाजता लागलो होतो. तर आता जवळपास 5 वाजले. आता कुठं लावतोय हे. आता याला सगळीकडं तेल वगैरे लावून झालं. आता याच्यामध्ये हे मोमोज ठेवायचे. बघा किती छान असे मस्त छान असे शेप आले. किती छान शेप आला, एकदम परफेक्ट. पण मला तेवढा परफेक्ट नाही जमला. मी पण बनवला एकदम, पण मला तेवढा काही असा विशेष नाही जमला. बहुतेक मला तर हे वाटतं की हाच मोमोज माझा आहे, तेवढा काही चांगला नाही जमला. स्टॉप. आता आपल्याला काही ते जमत नाही, तरी पण प्रयत्न करून पाहिले की जमताय का म्हणून. पण तेवढं काही परफेक्ट नाही जमला. आता कुठलंही काम शिकतच शिकते माणूस, असं काही परफेक्टली नाही करू शकत. आता इकडे चाललं होतं मस्त, मी त्याला तेल वगैरे लावून घेतलं होतं. तर तुम्ही पाहिलंच. आता पॅनमध्ये ठेवणं चाललं होतं अशा पद्धतीनं. त्या पॅनला पण तेल वगैरे लावून अशा पद्धतीनं ठेवायचे. प्रत्येक याच्या म्हणजे समजा त्याच्यात आपण एक इडली टाकतो ना, त्या प्रत्येकीमध्ये 2-2 असे मोमोज ठेवायचे, जास्त नाही ठेवायचे, ते मग दबतात खाली. आणि आता वरच्या याच्यावर मी भरपूर ठेवलेले आहेत, कारण झाकण आणि याचा गॅप भरपूर राहतो, त्याच्यामुळे इथं मी थोडेसे जास्तच ठेवलेले आहेत. होऊ द्यायला लागतील थोडेसे. वर दाखव. अगदी छान आणि खूप सुंदर असे मोमोज झाले. तुम्ही ते पाहू शकता. आता आपण जर कोणतेही असं म्हणजे कुठलाही पदार्थ बनवायला घेतला आणि तो छान झाला की किती छान वाटते. लाईक आता सर्व करून आता पोरांना द्यायचं होतं, मुलांना. सगळेजण खूप असे एक्साइटेड होते की कधी मोमोज होते आणि कधी ते खातात म्हणून. त्यांच्यासाठी असं एकदम एक्साइटमेंट, सगळ्यांना एक्साइटमेंट होती मोमोजची. आता या माझ्या पिल्लूला तर चटरपटर काही पण खूप आवडतात आणि मोमोज तर त्याचे फेवरेट. आता मुलांना असं काही आवडतं. आयुष सांग कसं झाले? श्रेष आवाज. आयुष कसं झाले? एकदम चांगले. श्रेष नंबर 1 झाले. नक्षू कशी झाली मग? यज्ञा छान झालं. आता बच्चा पार्टीचं वगैरे सर्वांचं खाणं झालं. सगळ्यांनी पोट भरून असे सर्वांनी खाल्लेत मोमोज. नंतर आम्ही इथे घेऊन बसलो आणि खरंच इतके छान मोमोज झाले होते. खूप चवीला सुद्धा प्रचंड छान आणि पोटभर असे झाले होते. आता बाहेर गेल्यावर तर आपण एवढं नाही खाऊ शकत, पण घरी एकदम छान आणि पुन्हा हेल्दीसुद्धा आणि खूप छान पद्धतीनं बनवलेसुद्धा होते. चला तर मग माझा आजचा लॉंग व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मोमोज अप्रतिम झाले होते. आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.